थेट जाऊयात, उद्धव ठाकरे बोलतात. ते येत आहेत, त्याचबरोबरीने भारतीय जनता पक्षातील लोक येत आहेत, आता राष्ट्रवादीमधले आले आहेत. रोजच कोण ना कोणतरी शिवसेनेत येते. याचं कारण आता अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला आहे. आज पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल, त्यांनी काही ठिकाणची नावं बदललेत किंवा बदलतायत. एक म्हणजे राजभवनचं आता लोकभवन करतायत, प्रधानमंत्री कार्यालयाचं सेवा केंद्र का सेवा तीर्थ करतायत. पण त्याच्या आडून आणखीन एक गोष्ट करतात, ती आता लक्षात आलेली आहे. ती गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी, म्हणजे गेल्या 2-5 वर्षात तुम्ही सगळ्यांनी पेगासिस हे नाव ऐकलं असेल. काय होतं पेगासिस? म्हणजे सगळ्यांच्या फोनमध्ये ते व्हायरस किंवा काय ते ऍप घुसवून हेरगिरी करायची. आता पेगासिसचं नाव बदलून त्यांनी संचार साथी केलेलं आहे. ते पेगासिसच आहे, म्हणजे हे हेरगिरीच करतायत. पण मला एक कळत नाहीये की प्रधानमंत्र्यांना मला सांगायचे की तुम्ही देशातल्या, म्हणजे ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही मानताय म्हणून तुम्ही पंतप्रधान झालाय, त्यांच्यावरती पाळत ठेवण्याच्या ऐवजी देशामध्ये जे आतंकवादी हल्ले करतायत. आता दिल्लीच्या बॉम्बस्फोटावरती कोणीच बोलत नाहीये. दिल्लीचे बॉम्बस्फोट झाले कसे, त्याच्यात नक्की लोक गेली किती, कोणी केले ते बॉम्बस्फोट, पेलगाममध्ये अतिरेकी घुसले कसे, ह्या गोष्टींवरती त्यांचं लक्ष नाहीये. पण आपल्याच लोकांवरती लक्ष ठेवणं, ज्यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्यावरती तुम्ही अविश्वास दाखवताय. म्हणजे ज्यांनी विश्वास, म्हणजे आपणही त्यांच्याबरोबर 19 सालापर्यंत होतो. ज्या लोकांनी तुमच्या भाजपवरती विश्वास दाखवला त्यांच्यावरती ते अविश्वास दाखवत आहेत. एवढा काय कर्मदरिद्रीपणा मला नाही वाटत आजपर्यंत कोणी केला असेल. आता तुम्ही सगळेजण जे परत शिवसेनेत आले आहेत, पुढच्या महिन्यामध्ये आता महापालिका लागतील. एकूण जे चित्र आज आपण बघतोय, जे मी तुम्हाला सांगितलं की हाणामाऱ्या जोरात चालू आहे, पैशाचा उधळपट्टी चाललेली आहे, पैशाची बॅगा घेऊन म्हणजे 1 दिवसाचा दौरा 2 दिवस किती कपडे नेणार तुम्ही, आणि हेलिकॉप्टरमध्ये केवढं सामान नेता तुम्ही, काय करताय काय. बरं, आता त्यांच्यातलीच लोक त्यांच्यावरती धाडी टाकतायत. ज्यांच्यावरती धाड टाकले त्यांच्यावर काय नाही, ज्यांनी धाड टाकली त्याच्यावरती गुन्हा. तर हे सगळं फार घाणेरड्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि हा देश आपल्याला अपेक्षित नव्हता, हा कारभार असा आपल्याला अपेक्षित नव्हता. आणि म्हणून मला तुमचं खरंच कौतुक एवढ्यासाठी वाटतं की तुम्ही हे वेळेत लक्षात तुमच्या आल्यानंतर परत आलेला आहात. असेच आणखीन अनेक लोक आहेत ज्यांना अजून ते त्या एका संभ्रमात आहेत. म्हणजे हा सगळ्यात मोठा एक घोटाळा आहे की भाजपनी स्वतः, म्हणजे भाजप म्हणजे देशाचे तारणहार आहेत असं समज करून देणं, हाच एक मोठा घोटाळा आहे. तर त्या घोटाळ्यातनं अनेक जण आता जागे होत आहेत. उरलेल्यानं तुम्ही जागे करा. आणि येणारी नवी मुंबई आहे, ठाणा आहे, या सगळ्या महापालिकांमध्ये आपल्या शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा, त्या भगव्या झेंड्यावरती मी तुम्हाला सांगितले की कोणतंही चित्र नको, मशाली निशाणी सुद्धा वेगळी ठेवा, पण भगवा, आता त्या भगव्यामध्ये सुद्धा ते फाटाफूट करतायत. त्या भगव्यावरती कोणतेही चित्र नको. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा त्यांचाच भगवा होता, म्हणजे यांचा भगवा हा त्यांचा भगवा असा नव्हता. तर तो अस्सल भगवा, ती भगवा हीच मशाल, ती मशाल नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेवरती फडकवा. एवढीच एक सगळ्यांना विनंती करतो. शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एक काम करा, तुम्ही असेच सगळे बसा, मी इकडे एक खुर्ची टाकून बसतो, म्हणजे सगळ्यांचा एकत्र फोटो येईल. ठीक आहे, आता पैशाची एक मिनिट, काय त्याचं आता मी बोललोय, हे आजचं जे आहे ना, हे संचार साथी भीती, त्यांचं जे काय चाललेलं हे साथीचे रोग जे आहेत भाजपचे, ते पहिले आपल्याला आता टाळायचे. नंतर बोलू ना, मग बोलू, आता नको. तर संचार साथी ॲपवरून उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे. पहलगाम संदर्भात बोलत नाहीत, दिल्लीतल्या स्फोटासंदर्भात सत्ताधारी बोलायला तयार नाहीत, तर ज्यांनी विश्वास दाखवला त्यांच्यावरच संशय घेण्यासारखा हा प्रकार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे. सध्या शिवसेनेमध्ये, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काही पक्षप्रवेश देखील पार पडतायत. हेलिकॉप्टरमधून एवढ्या मोठ्या बॅग का नेल्या जात आहेत, त्यामध्ये नेमकं काय आहे असा सवाल देखील त्यांनी नेत्यांच्या दौऱ्यांवरून उपस्थित केलेला आहे. संचार साथी ॲपवरून देखील त्यांनी टीका केलेली आहे. पेगासिस प्रमाणेच हे देखील हेरगिरीचे एक प्रकरण असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेत मशाल पेटवा असं आवाहन देखील त्यांनी आपल्या सगळ्या
कार्यकर्त्यांना केलेला आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पाहिला जातो. त्या शिवसेनेवर आपली सत्ता असावी असं उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. संचार साथी ॲपवरून उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलेला आहे. पेगासिस प्रमाणेच संचार साथी ॲप हा देखील हेरगिरीचा प्रकार आहे. ज्या लोकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला त्या लोकांवरती हेरगिरी करण्याचं कारण काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. पहलगाममधला दहशतवादी हल्ला, दिल्लीमधला स्फोट या सगळ्या संदर्भात सत्ताधारी बोलत नाहीत असं देखील ठाकरे म्हणाले. आणि यानंतर थेट जाऊयात अनिल परब सध्या बोलतात. या सरकारकडनं आता फार काय अपेक्षा राहिली आहे असं नाहीये. हे फक्त टोलवाटोलवी करतायत.